नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण म्हाडा लॉटरीची जी छत्रपती संभाजीनगरची साईट आहे 390 चिकलठाणा LIG ग्रुपसाठी ही स्कीम आहे. याची संपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. याचा स्कीम कोड आहे 261. या साईटचा जो फ्लोर प्लॅन वगैरे आहे तो खूप चांगला आहे. ही साईट नियरिंग पोझिशन आहे आणि म्हाडाचे फ्लॅट्स हे आहेत असं वाटतच नाही. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट घेतलेत असं तुम्हाला इथं अनुभव येणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळत राहील. सर्वप्रथम ही जी साईट आहे याची बेसिक माहिती आपण पाहूया. चिकलठाणाची जी स्कीम आहे ही पूर्ण म्हाडा स्कीम आहे. 10 बिल्डिंग पूर्ण म्हाडाच्याच आहेत. 261 याचा स्कीम कोड आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी ही स्कीम आहे ज्याचं डिपॉझिट आहे 20,708 रुपये. टोटल 158 फ्लॅट्स इथे देण्यात आलेले आहेत. म्हणजे विनिंग चान्सेस वगैरे चांगले आहेत. प्राइस जी आहे 27 लाख इथे ठेवण्यात आलेली आहे. याचा कार्पेट एरिया आहे 538 स्क्वेअर फूट आणि हे सर्व जे आहे ते 2 BHK फ्लॅट्स आहेत. सर्वचे सर्व फ्लॅट 2 BHK देण्यात आलेले आहेत आणि जे प्रोजेक्टची डेट ऑफ कम्प्लिशन आहे ती 31 डिसेंबर 2027 ठेवण्यात आलेली आहे. पण हा प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट होत आलेला आहे त्यामुळे याचं पोझिशन जे आहे लवकर सुद्धा भेटू शकते. आणि यामध्ये टोटल 10 विंग्स आहेत. ते सर्व 10 विंग्स म्हाडाच्याच आहेत. सर्व फ्लॅट म्हाडाचे आहेत आणि प्रत्येक विंगला जे आहेत ते 10 फ्लोर्स आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. 2 लिफ्ट 2 स्टेअरकेसेस सोडण्यात आलेले आहेत आणि मधला पॅसेज खूप चांगला आहे. मोठा स्क्वेअर असा पॅसेज मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तो आपण फ्लोर प्लॅन नक्की पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही जी आपली साईट आहे चिकलठाणा म्हाडा, ही ॲक्च्युली मॅपवर कुठे आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. संभाजीनगरमध्ये ही साईट आहे. आपण सिम्पली टाईप करूया म्हाडा चिकलठाणा असं टाईप केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे लोकेशन दाखवेल आणि ही ती आपली साईट आहे. त्याचे थोडे इमेजेस आहेत ते पाहूया आपण. तुम्ही इमेज पाहू शकता की बऱ्यापैकी असं काम सुद्धा आहे ना कंप्लीट होत आलेलं आहे. बाहेरून कलर काम सुद्धा एका साईडला बिल्डिंग दिसत आहे कंप्लीट होत आलेलं आहे झालेलं आहे आणि थोडी कामं बाकी आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे याचं पोझिशन फक्त अजून 1 वर्षानंतर याचं पोझिशन आहे आणि हे कमानवर इथं बनवायचं काम चालू आहे आणि इथं माहिती आहे की इथं बेडरूमला आणि दोन्ही बेडरूमला बाल्कनी इथं देण्यात आलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने ह्या बाल्कनी आहेत बेडरूमच्या. ह्या 2 आहेत. प्रत्येक 2 BHK आहेत सर्व हे. एका फ्लोअरला जो 4 2 BHK देण्यात आलेले आहेत. खाली शॉप्स वगैरे देण्यात आलेले आहेत आणि ही पूर्ण ज्या बिल्डिंग आहेत त्या संपूर्ण म्हाडाच्याच आहेत. तर ते मॅप्सवर कुठे आहेत ते आपण पाहूया. तर ते टाईप तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला आपण येतोय. ही जी लोकेशन आहे ते पाहू शकता की आसपास जे आहे ते खूप म्हणजे मोठमोठ्या माय प्राईड वर्ल्ड सिटी इथं आहे. खूप फुली डेव्हलप्ड ही सोसायटी आहे. इथं पण एक मोठी सोसायटी आहे आणि हा जो आहे हा एअरपोर्ट रोड आहे आणि हे आहे छत्रपती संभाजीनगरचं एअरपोर्ट. औरंगाबाद एअरपोर्ट तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला एअरपोर्ट आहे, हा रनवे आहे इथे आणि एअरपोर्टला खूप एकदम क्लोज ही साईट देण्यात आलेली आहे. जसे पहा की मेन रोडपासून खूप जवळ आहे त्यामुळे हरकत नाही. थोडंसं सिटीच्या बाहेर वाटतंय पण मेन रोडलाच आहे त्यामुळे ॲक्सेस चांगली आहे आणि एअरपोर्टच्या खूपच इथं जवळ देण्यात आलेली आहे साईट. आसपासचा एरिया तुम्ही पाहिला तर रस्ते अजून डेव्हलप झालेले दिसत नाहीत. पण आसपास भरपूर मोठमोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत त्यामुळे हा फ्युचरमध्ये खूप चांगला डेव्हलप होणारा एरिया आहे हा. ही सोसायटी कशी आहे एकदम फुली डेव्हलप्ड म्हणजे एकदम फुली ॲम्युनिटीजवाली सोसायटी आहे. तशी म्हाडामध्ये एवढे ॲम्युनिटीज तर नाही आहेत पण आहेत. डेव्हलपिंग एरिया आहे चांगला हा. तर ही जी म्हाडा चिकलठाणा जी साईट आहे ती एअरपोर्टला एकदम क्लोज आहे आणि चांगल्या लोकेशनला आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण मेन रोडपासून खूप जवळ आहे त्यामुळे ॲक्सेस पण चांगली असणार आहे. आता याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया. तर मित्रांनो, जो म्हाडाच्या वेबसाईटवर फ्लोर प्लॅन
फ्लोर प्लॅन जो देण्यात आलेला आहे तो फक्त एवढाच आहे. आपण ह्या रेरावरून हा डाउनलोड केलेला फ्लोर प्लॅन आहे, जो की पूर्ण आपण इथे डाउनलोड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता की इथं जवळजवळ 10 बिल्डिंग्स इथं आहेत, 5, 3, 8 आणि या साईडला 2 अशा, आणि ओपन स्पेस वगैरे मध्ये सोडण्यात आलेला आहे. हा याचा मास्टर प्लॅन आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की 10 बिल्डिंग्स आहेत. एका बिल्डिंगमध्ये 10 फ्लोर्स आहेत आणि एका फ्लोअरला 4-4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या एकदम व्यवस्थित मांडणी केलेल्या बिल्डिंग्स आहेत. मध्ये स्पेस सुद्धा चांगला आहे, त्यामुळे व्हेंटिलेशन सुद्धा खूप ते चांगलं असणार आहे इथं. तर हा याचा तुम्ही पाहू शकता की ॲक्च्युअल फ्लोर प्लॅन आहे, पण हा जो फ्लोर प्लॅन आहे त्यामध्ये जे त्याचे डायमेन्शन्स आहेत ते बिलकुल पण दिसत नाही आहेत. तुम्ही पाहू शकता की काहीच डायमेन्शन दिसत नाहीत, पण आपण एक ठोकळ माहिती यातून घेऊ शकतो. त्याचा हा फ्लोर प्लॅन आपण पाहिला की फर्स्ट 7 पूर्ण म्हणजे, आणि हा जो आहे तो ह्याचा स्पेस असतो तो आहे रेफ्युजी एरिया, आणि इकडे जो आहे तो पूर्ण बाकी सर्व फ्लोर पण असेच आहेत. म्हणजे सर्व फ्लोअरला फ्लॅट्स अशा पद्धतीने आहेत. एका फ्लोअरला 4-4 2 BHK देण्यात आले आहेत प्रत्येक फ्लोअरला. 1, 2, 3, 4 2 लिफ्ट्स आहेत आणि 2 स्टेअरकेस सुद्धा देण्यात आलेले आहेत, आणि मध्ये असा भला मोठा पॅसेज सुद्धा आहे, आणि समोरासमोर डोअर्स आहेत 4ही फ्लॅटचे. तर तुम्ही आता आपण हा एक फ्लॅट पाहूया या साईडचा. तर इथून एंट्री आहे लिव्हिंग रूमला. लिव्हिंग रूम बऱ्यापैकी मला वाटतं की 12x10 किंवा 14x10, 11-12 असेल काहीतरी या मापाचं. 4 मीटर दिसेल, तिच्या 12x10 या मापाचं आहे जवळपास हे लिव्हिंग रूम. त्यानंतर तिकडं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे लिव्हिंग रूमपासून आत आल्यानंतर. या साईडला किचन एरिया देण्यात आलेला आहे, आणि किचनला एक तिथे ड्राय बाल्कनी सुद्धा दिसत आहे. किचनला एक ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर इकडे ह्या साईडला बेडरूम आहे. ही चिल्ड्रन्स बेडरूम म्हणता येईल. आणि जी छोटी बाल्कनी दिसते आपण बाहेरनं जसं बघितलं फ्लोर प्लॅन ह्याच्यामध्ये फोटोमध्ये, तर ही छोटी बाल्कनी आहे. म्हणजे बेडरूमला इकडे बाल्कनी आहे, या बेडरूम सुद्धा इकडे बाल्कनी देण्यात आलेली आहे. ही मास्टर बेडरूम आहे, त्यामुळे हिला अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेला आहे मास्टर बेडरूमला. आणि किचनला ड्राय बाल्कनी, टोटल 3 बाल्कन्या प्रत्येक फ्लॅटला देण्यात आलेल्या आहेत. सर्व फ्लॅटचे माप जवळपास सर्व सारखे आहे, आणि इकडे हॉलला सुद्धा एक छोटी बाल्कनी दिसते. म्हणजे प्रत्येक रूमला बाल्कनी इथं आहेच. एकदम खूप छान प्लॅन आहे हा. नाही नाही, सॉरी, ही जी बाल्कनी आहे ती किचनचीच आहे, ड्राय बाल्कनी. लिव्हिंग रूमला बाल्कनी नाही आहे, म्हणजे हॉलला बाल्कनी नाही आहे, फक्त ड्राय बाल्कनी आहे, आणि ह्या 2 बाल्कनी आहेत. म्हणजे टोटल 3 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक फ्लॅटला. स्टेअरकेसेस 2 मध्ये चांगला स्पेस सुद्धा आहे. एकंदरीत हा प्लॅन खूप छान आहे. वेल व्हेंटिलेटेड एरियामध्ये आहे. चांगलं व्हेंटिलेशन इथं असणार आहे. ज्या विंडोज ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या साईजच्या आहेत, आणि 2 टॉयलेट बाथरूम, एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर हा जो प्लॅन आहे तो खाली जो कमर्शियल स्पेस आहे, हे दुकान गाळ्यांचे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत. तर डायमेन्शन फक्त काय आहे की क्लिअर नाही आहेत कुठलेच, काहीच दिसत नाही डायमेन्शन. पण एक अंदाजे 10x12चा हॉल आहे. 8x10चा हा बेडरूम असायला पाहिजे. 10x11ची हा बेडरूम असेल, आणि जवळपास 10x10ची ही किचन असायला पाहिजे. एक अंदाजे मी तुम्हाला सांगतोय साईजवरून. तर अशा पद्धतीने आपण हा फ्लोर प्लॅन सुद्धा पाहिलेला आहे. आता आपण या एरियामध्ये जो मार्केट रेट आहे तो 7,000 किंवा 7,500 सुद्धा पर्यंत आहे पर स्क्वेअर फीट, एवढा इथं मार्केट रेट आहे. आणि त्या मानाने जो म्हाडाचा जो रेट आहे तो जवळपास आपण 27 लाख प्राइस, आणि जो एक्स्ट्रा चार्ज जरी पकडले तर 5,500 रुपये पर स्क्वेअर फूट एवढा पडतो. आणि हा ॲक्च्युअलमध्ये म्हाडाचा फ्लॅट वाटतच नाही आहे, कारण याला 2 बाल्कन्या, एक ड्राय बाल्कनी सर्व देण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळपास हा मार्केट रेट सुद्धा आपण जसं मार्केटमध्ये तसंच याचा ॲज्युम करू शकतो. आणि या ठिकाणी जे रेंट आहे
रेंटची अगर आपण थोडीशी इन्क्वायरी केली याच्यावर 99 एकर या साईटवरून, तर 2 BHK साठी 15 ते 22-23 हजारापर्यंत रेंट आहे असं तिथं शो करत आहे. तर यामध्ये थोडीफार तफावत असू शकते, पण म्हाडाचे फ्लॅट आहेत म्हटल्यावर थोडंफार रेंट कमी होऊ शकतं, पण या रेंजमध्ये तुम्ही एक अंदाजे धरून चालू शकता. त्यानंतर या साईटचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज पाहायचे झाले तर ॲडव्हान्टेज तर चांगले आहेत की फ्लोर प्लॅन वगैरे चांगला आहे, एअरपोर्ट ॲक्सेस चांगली आहे, एअरपोर्टच्या जवळ आहे. फ्युचरमध्ये चांगला डेव्हलप होणारा हा एरिया आहे. डिसएडव्हान्टेज फक्त एवढेच आहे की आता सध्या तर त्या साईडला मला वाटतं की रोड्स वगैरे अजून सुद्धा इंटरनल जे रोड्स आहेत ते अजून डेव्हलप नाहीत आणि थोडासा सिटीच्या आउटसाईड वाटतो एरिया. हा एक फक्त मला डिसएडव्हान्टेज वाटतोय. पण मेन रोडला टच आहे त्यामुळे ॲक्सेस चांगली आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून घ्या आणि मार्केट रेट आणि म्हाडा रेटमध्ये जास्त फरक नाही आहे. एक 1,500-2,000 रुपये पर स्क्वेअर फूट असा फरक आहे. पण फ्लॅट्ससुद्धा त्या मानाने चांगले आहेत. म्हाडाचे फ्लॅट आहेत असं ते वाटत नाहीत. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मगच या ठिकाणी अप्लाय करा. इथे विनिंग चान्सेस सुद्धा चांगले आहेत. 152-58 फ्लॅट्स आहेत इथे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजून कोणत्या साईटचा व्हिडिओ बघायचा आहे तो मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट